राधे राधे जय एकविरा. तर आम्ही आता वृंदावन बरसाण्याला चाललो आहे. बरसाण्याला अशी एक घटना घडली आमच्याबरोबर. तिथून आम्ही रिक्षा घेतली. रिक्षावाल्याने आम्हाला अशा एक ठिकाणी सोडले, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल. तर बरसाण्याला आम्ही पोचलो आणि दर्शनाला जायला निघालो. तर एवढी गर्दी होती, म्हणजे अफाट गर्दी होती, खालच्या पायरीपासूनच गर्दी होती. तर ही सगळी बोलावली नको नको. मग माझा मूड ऑफ झालेला. तर मी ह्यांना बोलली चला मग गैरवनला जाऊ आपण, तिथून जवळच आहे. गैरवन हा राधाकृष्ण प्रेमलीलेचा प्रतीक आहे असं मानला जातो. हा वन स्वयं राधा राणीने आपल्या हाताने रोपलेला आहे. त्यांचा अत्यंत प्रिय स्थान आहे. वनामध्ये राधाकुंड सुद्धा आहे, जिथे कृष्णाने राधाच्या स्नान करण्यासाठी बनवलं होतं. स्नानच्या नंतर राधा राणी शृंगार करून रासलीलेमध्ये भाग घ्यायची आणि त्यांच्या पैंजणांच्या घुंगरूचा आजही रात्री तिथे आवाज येतो, भास होतो. आणि तिथं मोरकुटी सुद्धा आहे, जिथे भगवान श्रीकृष्णाने मोर रूपात राधा राणीच्या बरोबर नृत्य केलेला. आणि इथे हा ठिकाणी जिथं राधा राणीची ओटी भरणं केलेला. आणि तिकडनं आम्ही निघालो आणि तिथे आम्हाला एक रिक्षावाला भेटला. आम्हाला राधा राणीचं दर्शन करता नाही आलं, तर हा रिक्षावाला भेटला आणि त्यांनी आम्हाला अशा ठिकाणी नेला की तिकडनं आम्ही देवळात फक्त 2 मिनिटात आम्ही देवळामध्ये पोचलो दर्शनाला. असं वाटलेलं साक्षात भगवान श्रीकृष्ण आले का काय, की माझ्या राधा राणीचं दर्शन करायला तुम्ही जा. आणि माझा एवढा मन सांगते, आम्ही डायरेक्ट तिथं पायरीच्या इथे पोचलो. म्हणजे कुठल्या गल्लीतून त्यांनी आम्हाला तिथे सोडलं, आम्हाला काय भास नाही त्याचा. एवढा छान, म्हणजे असं डायरेक्ट वरती आम्ही तिथे दर्शनाच्या लाईनीत गेलो. आणि माझं मन खूप दुखलेलं की राधा राणीचं दर्शन नाही होणार असं तसं, म्हणजे विचार एवढे ना. पण खरंच भगवान श्रीकृष्णच म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या राधेचं दर्शन घ्या, त्याशिवाय मी पण प्रसन्न होणार नाही. राधा राणी मंदिर हा बरसानामधला सर्वात पूजनीय हिंदू आपल्या धर्मातला मंदिर आहे. राधा राणी भगवान श्रीकृष्णाची पत्नी असण्यास सोबत बरसानामध्ये राहणारी प्रत्येक लोकांची प्रेरणादायक आहे. बरसानामध्ये येथे राधा राणीचं मंदिर असे स्थान मानले जाते. हे भगवान श्रीकृष्ण नेहमी सर्वव्यापी आहे. जे श्रद्धेने जी लोक येतात बरसाण्याला, तर भगवान श्रीकृष्ण त्यांना आशीर्वाद देतो. श्री राधा राणी त्यांच्या वडिलांच्या नावावरून वृषभान असे पडले. भगवान श्रीकृष्ण तिच्या प्रिय राधा राणीला भेटण्यासाठी बरसानामध्ये येथे यायचे. आणि श्री राधा राणी श्रीकृष्ण यांचे वडील नंद महाराज आणि वृषभानू महाराज हे जवळचे मित्र होते. आणि भगवान श्रीकृष्ण येथे होळी खेळायला सुद्धा यायचे राधा राणी सोबत. माझं मन खूप दुखलेलं, राधा राणीचं दर्शन नाही करायचं. ही सगळी बोलली नको, बोलतो गर्दी आहे. आणि मला राग पण भरपूर आलेला, मी रागातच होते तशी. पण भगवान श्रीकृष्ण आले. मी तर तेच मानते की ते आम्हाला घेऊन गेले. राधा राणीचं माझं दर्शन करून जा, कारण की भगवान श्रीकृष्णाचं सुद्धा चालत नाही राधा राणीच्या पुढे. ह्यांना मी सगळ्यांना बोलले की राधा राणीच्या मेन दर्शनाशिवाय आपली वृंदावनमध्ये आपण आलो आहे त्याची एंट्री नाही होणार. बरं, मनामध्ये भाव लागतो तेव्हा भगवंताची आपल्याला साथ भेटते ना, मेन विश्वास लागतो. तिकडनं आम्ही उज्जैनला निघालो. चला मग राधे राधे.